ज्या व्यक्तीला गुरुपद घ्यावयाचे आहे त्या व्यक्तीने सर्वप्रथम हातामध्ये नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल आणि स्वइच्छा दक्षिणा हातामध्ये घेऊन महाराजांच्या फोटो समोर उभे राहून महाराजांचा मानसन्मान करावा। जी व्यक्ती गुरुपद घेणार आहे त्या व्यक्तीने सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवरती श्री स्वामी समर्थ असे म्हणत म्हणत 3 वेळा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा आणि त्यानंतर पुढील वाक्य म्हणावे। मी सार्थक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपला सेवेकरी असून जसे मागच्या गुरुपौर्णिमेपासून आजपर्यंत माझे गुरुपद घेतले तसेच या गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद घ्यावे। आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात। तुम्हीच माझे आईवडील बंधू सखा सर्वस्व। वर्षभरात येणाऱ्या निसर्ग निर्मित व मानव निर्मित आपत्तीपासून माझे व माझ्या कुटुंबाचे संरक्षण आपण करावे। तसेच माझ्याकडून आपली जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी ही विनंती। यानंतर गुरुपद देणाऱ्या सेवेकऱ्याने गुरुपद घेणाऱ्या सेवेकऱ्यांना 3 पळी अभिषेकाचे तीर्थप्राशन करण्यासाठी देणे। त्यावेळेस पुढील मंत्र म्हणावा। अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशन शक्ती पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यह श्री स्वामी समर्थ शिरसा धारयामः।